आयुष्यात प्रत्येकाला असे काही लोक भेटतात जे आपल्या आयुष्यात आनंद, प्रेरणा आणि सकारात्मकता आणण्याऐवजी सतत तणाव, चिंता आणि नकारात्मकता वाढवत असतात. असे लोक प्रत्येक गोष्टीत तुमची चूक शोधतात. तुम्ही काही चांगलं केलं तरी त्यांना त्यातही दोष दिसतो. तुमच्या यशाचं कौतुक करण्याऐवजी ते तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात आणि तुमचा आत्मविश्वास खचवण्यासाठी सतत काही ना काही बोलत राहतात. हळूहळू अशा लोकांचा परिणाम आपल्या मनावर होऊ लागतो. आपण स्वतःवर शंका घ्यायला लागतो. आपल्या निर्णयांवर विश्वास कमी होतो आणि जे आयुष्य आनंदाने जगता आलं असतं तेच आयुष्य ओझ्यासारखं वाटू लागते. सर्वात कठीण गोष्ट म्हणजे असे लोक नेहमी परके नसतात. कधी कधी ते आपले जवळचे मित्र असतात, कधी नातेवाईक असतात, कधी ऑफिस मधील सहकारी असतात, तर कधी आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचे लोक असतात. म्हणूनच त्यांच्यापासून पूर्णपणे दूर जाणं नेहमी शक्य होत नाही. आणि मग मनात एक प्रश्न सतत फिरत राहतो, अशा लोकांसोबत वागायचं तरी कसं? त्यांना उत्तर द्यायचं, त्यांच्याशी भांडायचं, त्यांना दुर्लक्ष करायचं की शांत राहून स्वतःचा मार्ग निवडायचा? कारण प्रत्येक वेळी भांडण करून प्रश्न सुटत नाही आणि प्रत्येक वेळी शांत राहिलं तरी चालत नाही. अशा परिस्थितीत आपल्याला शहाणपणाने वागण्याची गरज असते. कारण चुकीच्या लोकांवर जास्त वेळ आणि ऊर्जा खर्च केली तर नुकसान त्यांचं नाही तर आपलंच होतं. आपली मनःशांती हरवते, आपला फोकस कमी होतो आणि आपल्या आयुष्याची दिशा बदलू लागते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमचं जगणं मुश्किल करणाऱ्या लोकांसोबत वागण्याच्या 10 गुप्त नीती, ज्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील, भावनिकदृष्ट्या परिपक्व बनवतील आणि कोणत्याही टॉक्झिक व्यक्तीसमोर स्वतःची शांतता, आत्मविश्वास आणि स्वाभिमान जपायला शिकवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातील एखादी नीती तुमच्या आयुष्यातील मोठी समस्या सोडवू शकते. नीती नंबर 1, प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देऊ नका. काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात, तुमच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना तुमचा राग, अस्वस्थता आणि रिॲक्शन पाहायचा असतो. अशा लोकांना उत्तर दिलं की त्यांना हवं तेच मिळतं. पण शहाणे लोक प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक लढाई लढण्यासारखी नसते. कधी कधी शांत राहणं आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. कारण जो स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकतो तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. नीती नंबर 2, भावनिक अंतर ठेवायला शिका. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनात खूप जवळची जागा देणं योग्य नसतं. कारण काही लोक तुमच्या भावना समजून घेण्यासाठी नाही तर त्यांचा फायदा घेण्यासाठी जवळ येतात. जेव्हा तुम्ही प्रत्येकावर जास्त विश्वास ठेवता तेव्हा दुखावले जाण्याची शक्यता वाढते. म्हणून सर्वांसोबत नम्र आणि चांगलं वागा, पण प्रत्येकाशी भावनिकरित्या जोडले जाऊ नका, कारण मन जपणंही तितकंच महत्वाचं असतं. नीती नंबर 3, तुमच्या कमजोरी उघड करू नका. जगात प्रत्येक जण तुमचा शुभचिंतक असेलच असं नाही. काही लोक तुमच्या भावना, तुमच्या समस्या आणि तुमच्या कमजोरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, पण योग्य वेळ आली की त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरतात. म्हणून प्रत्येकाला तुमच्या आयुष्याची संपूर्ण माहिती देऊ नका. विश्वास ठेवण्यापूर्वी व्यक्ती ओळखा, कारण काही गोष्टी प्रायव्हेट ठेवणं हेच शहाणपण असतं. नीती नंबर 4, मर्यादा आखा. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. ते वारंवार मदत मागतात, तुमचा वेळ घेतात आणि तुमच्या भावनांची किंमत करत नाहीत. अशा वेळी नाही म्हणायला शिकणं खूप गरजेचं असतं. मर्यादा आखणं म्हणजे अहंकार नाही, तर स्वतःच्या आयुष्याचा
आणि वेळेचा आदर करणं आहे. नीती नंबर 5, त्यांच्या खेळात अडकू नका. काही लोकांना ड्रामा आवडतो. ते सतत गैरसमज निर्माण करतात, लोकांना एकमेकांविरुद्ध भडकवतात आणि स्वतः मात्र बाजूला राहतात. जर तुम्ही त्यांच्या खेळात अडकलात तर मानसिक त्रास तुम्हालाच होईल. म्हणून प्रत्येक वादात उडी मारू नका. शहाणे लोक ऊर्जा वाचवतात आणि महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. नीती नंबर 6, स्वतःला सतत सुधारत राहा. तुमच्यावर टीका करणारे लोक आयुष्यात नेहमी भेटतील. काही लोक तुमच्या चुका शोधतील, तर काही लोक तुमच्या यशावरही प्रश्न उपस्थित करतील. पण त्यांना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यात वेळ घाला. कारण तुमची प्रगती, तुमचं यश आणि तुमचं व्यक्तिमत्व हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं. नीती नंबर 7, योग्य लोकांची निवड करा. तुमच्या आसपासचे लोक तुमच्या विचारांवर प्रभाव टाकतात. जर तुम्ही सतत नकारात्मक लोकांमध्ये राहिलात तर नकळत तुम्हीही तसंच विचार करायला लागता. म्हणून अशा लोकांच्या सहवासात राहा जे तुम्हाला प्रेरणा देतील, तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि तुमच्या यशात आनंद मानतील. कारण योग्य लोक आयुष्य घडवतात. नीती नंबर 8, स्वतःच्या मनशांतीला प्राधान्य द्या. आयुष्यात काही वेळा वाद जिंकूनही आपण हरतो, कारण त्या वादामुळे आपली मनशांती नष्ट होते. म्हणून प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात पडू नका. जिथे शांतता मिळते, जिथे मनाला समाधान मिळतं, त्या गोष्टींना जास्त महत्त्व द्या. कारण मनशांतीपेक्षा मौल्यवान गोष्ट दुसरी नाही. नीती नंबर 9, त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. काही लोक कितीही समजावलं तरी बदलत नाहीत. ते त्यांच्या विचारांमध्येच अडकून राहतात. म्हणून प्रत्येकाला बदलण्याचा प्रयत्न करण्यात वेळ घालवू नका. कारण अनेक वेळा समस्या त्या व्यक्तीत नसते, तर आपण त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतो यात असते. म्हणून लोकांना जसं आहे तसं स्वीकारायला शिका. नीती नंबर 10, तुमचं यशच तुमचं उत्तर बनू द्या. तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना सतत उत्तर देण्याची गरज नाही. तुमचं यश, तुमचा आनंद, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची मनशांती हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं. म्हणून रागात वेळ घालवू नका. स्वतःच्या स्वप्नांवर काम करा. कारण शेवटी शब्द नाही तर तुमचं आयुष्यच तुमच्याबद्दल बोलत असतं. लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येकाला असे लोक भेटतात जे आपलं जगणं कठीण करतात. कधी ते आपल्या भावना दुखावतात, कधी आपल्याला कमी लेखतात, कधी आपल्या विरुद्ध बोलतात आणि कधी आपल्या मनशांतीवरच परिणाम करतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं जगणं कठीण करणारे लोक नेहमी तुमचं नुकसान करू शकत नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या मनावर राज्य करू देत नाही. कारण खरा आनंद लोकांच्या वागण्यावर अवलंबून नसतो, तो आपल्या विचारांमध्ये असतो. आपण कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, कोणाला किती महत्त्व देतो आणि कोणत्या गोष्टी मनाला लावून घेतो, यावर आपल्या आनंदाचा पाया उभा असतो. म्हणून लोक बदलतील की नाही, तुमची किंमत करतील की नाही, तुमच्याशी चांगलं वागतील की नाही, याची सतत चिंता करत बसू नका. कारण अनेक वेळा आपण लोकांना बदलण्याच्या प्रयत्नात स्वतःची शांतता हरवून बसतो. पण शहाणे लोक बदलण्यापेक्षा स्वतःला मजबूत बनवण्यावर लक्ष देतात. ते स्वतःचा आत्मविश्वास वाढवतात, स्वतःवर प्रेम करायला शिकतात आणि स्वतःची किंमत इतरांच्या मतांवर अवलंबून ठेवत नाहीत. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण व्यक्ती तुम्हाला एक धडा शिकवून जाते. काही लोक प्रेम शिकवतात, तर काही लोक मर्यादा ठेवायला शिकवतात. काही लोक विश्वास देतात, तर काही लोक स्वतःवर जास्त विश्वास ठेवायला शिकवतात. म्हणून चुकीच्या लोकांमुळे स्वतःची किंमत कमी समजू नका.
कारण कोणीतरी तुम्हाला समजलं नाही याचा अर्थ तुम्ही चुकीचे आहात असा होत नाही. तुमची शांतता, तुमचा स्वाभिमान आणि तुमचा आत्मविश्वास या गोष्टी कोणाच्याही हातात देऊ नका. कारण जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा कोणताही माणूस, कोणतीही टीका, कोणताही अपमान तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. म्हणून स्वतःला मजबूत बनवा, स्वतःवर काम करा आणि लक्षात ठेवा, जगातील सर्वात मोठी ताकद इतरांना हरवण्यात नाही, तर स्वतःची मनःशांती जपण्यात आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही ही गोष्ट शिकाल, त्या दिवशी कोणताही माणूस तुमचं जगणं मुश्किल करू शकणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक असेच आणखी मोटिवेशनल आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा देतो. आणि जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला असेच मोटिवेशनल थॉट्स, इमोशनल लाईफ लेसन्स, सेल्फ रिस्पेक्ट, मोटिवेशन, सायकोलॉजी बेस्ड टिप्स आणि आयुष्य अधिक चांगलं बनवणारे व्हिडिओज नियमित पाहायला मिळतील. तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रकारचा माणूस आहे जो तुमचं जगणं सर्वात जास्त कठीण करतो, जो सतत टीका करणारा आहे, नेहमी नकारात्मक बोलणारा आहे, स्वार्थी आहे की तुमच्या यशावर जळणारा आहे. तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा, कारण तुमचा एक अनुभव इतर अनेक लोकांना योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतो आणि कदाचित एखाद्याला त्याच्या आयुष्यातील टॉक्झिक लोक ओळखण्याची प्रेरणा देखील देऊ शकतो. लक्षात ठेवा, तुमचं जगणं कठीण करणाऱ्या लोकांवर सतत लक्ष केंद्रित करू नका. स्वतःच्या ग्रोथवर लक्ष द्या, स्वतःच्या आनंदावर लक्ष द्या आणि स्वतःची मनःशांती जपायला शिका. कारण शेवटी तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद इतरांच्या हातात नसते, ती नेहमी तुमच्या स्वतःच्या हातात असते. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओमध्ये.